खडवले खडवले एक सुंदर गाव आणि या गावात एक रमा नावाची छोटीशी मुलगी राहत होती. ती कचरा वेचत होती, पण तिचं लक्ष नेहमी शाळेच्या दिशेने असायचे. का कुणास ठाऊक. या तर मग बघूया. ए थांब थांब, कुठं चाललीस? मावशी, जरा प्यायला पाणी पाहिजे होतं. जा तिकडे, इथे पाणी बिनी काय नाही, घाणेरडी कुठली.
काय झालं? का रडते? बघ ना ताई, माझा उपयोग केल्यानंतर मला कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं. तू घाबरू नको, मी आहे ना, मी घेऊन जाईन तुला. मग ठीक आहे. ए पोरी, ए पोरी, हा तूच ये. अगं ये इकडं, ये ना, घाबरू नकोस, ये इकडं, ये बाळा, ये. कोण तू? काय नाव तुझं? मी रमा. बरं, आई वडील काय करतात तुझे? तर तुला शिकण्याची इच्छा आहे नाही? हो. हो हो, मी तुला शिकवेन. पण एक काम करायचं, रोज सकाळी ना शाळा भरण्यापूर्वी तू शाळेत यायचं. हो. ही पाटी घेऊन ये आणि तिकडे एक काका आहे दुकानात, त्यांच्याकडून खडू घेऊन ये. ठीक आहे? मी तुला शिकवेन. ठीक आहे? खुश? जा आता. काय झालं बाळा? काही नाही काका, मी जाते. अरे थांब, काय पाटी आहे तुझ्या हातात? पेन्सिल वगैरे, खडू वगैरे पाहिजे काय? हो. ठीक आहे. किती पैसे आहे तुझ्याकडे? पैसे तर नाहीये. तुला शिक्षणाची ओढ असल्यामुळे तुला एक खडू गिफ्ट करत आहे. ओके, हे घे, हे जा आणि मोठी शिक. शाबाश. हा आहे अ. समजलं ना तुला? अगदी. हेच तुला पुन्हा काय करायचंय, घरी जाऊन गिरवायचं आहे आणि मोठमोठ्याने बोलायचं. लक्षात आलं? आता आपण परत उद्या भेटू. हा, आता शाळेची वेळ झाली, मुलं येतील. बरोबर? तू रोज करशील ना हा अभ्यास? काल दिलेला अभ्यास केलास ना? आता आपली शाळेची वेळ झाली, घरी जाऊन पुन्हा तू सराव कर. आता जा. काका, ओ काका, कोण ग तू? मला ओळखलं नाही? नाही, तू कोण? नाही ओळखलं. मला तुम्ही तो खडू दिला होता शिक्षणाच्या वेळी, ती मी रमा. अरे हा 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 हा, केवढी मोठी झालीस.
एवढीशी होती. कमाल आहे. मग ते आता पुजारी सर कुठे असत? पुजारी सर ना सध्या ते बळा रिटायर झालेत. हाय ते इकडेच घर आहे. ते पण हिचं घर आहे. अच्छा, हा. मला भेटतील ना हो ते? हा नक्की नक्की. यावेळी ते बसलेले असतील बघ घरामध्ये. बघ ते भेट. ओके ठीक आहे, चला मग. चल. कोण? या आतमध्ये या. सर मला नाही ओळखलं. नाही ग पोरी, नाही ओळखलं. सर मी ती रमा, तिला तुम्ही घडवलं, तिच्या परिस्थितीवर मात करणारी ती रमा. शाळा भरवण्याच्या अगोदर तुम्ही मला शिकवायचे ते. हा होय, ती रमा होय. गोड चुनचुनीत हुशार मुलगी. अगं किती मोठी झालीस रमा, वयानेही आणि शिक्षणानेही. ये बैस इथे. नको नको, ठीक आहे. मग आई कुठे असतात आता? बाहेर गेली ती. रमा, तुझी इच्छाशक्ती, तुझी मेहनत, तुझी जिद्द हे सारे पाहून मला वाटायचं की आयुष्यात नक्की पुढे जाणार. आणि रमा, मी फक्त साथ दिली, तुला शिकवलं. रमा, गुरुचं कार्यच आहे माणसाला योग्य दिशा देणं आणि त्याला मार्गदर्शन करणं. बस मी तेवढंच केलं. अशीच पुढे जात राहा. जनतेची सेवा कर. तुझ्या परिवाराचं आणि देशाचं नाव रोशन कर. बस तुमचा आशीर्वाद आणि सोबत होती ती पार्टी, म्हणून मी आज कलेक्टर झाली, एवढी मोठी पदवी घेऊ शकली. वा, छान पोरी, नाव काढलंस तू. चला मग येते मी. ठीक आहे ठीक आहे. आशीर्वाद घेते. ह यशस्वी हो. भेटून आनंद झाला. आशिया खंड आणि या आशिया खंडामधील आपला भारत देश. भारत देश हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या क्रमांकावर येणारा देश आहे. परंतु शिक्षणापासून आज कित्येक लोक वंचित आहेत. मग सांगा, आपले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी जे शिक्षणाचं बी पेरलं ते किती प्रमाणात उगवलं आहे. आपल्या देशात अनेक गरीब दारिद्र्यवान मुलं आहेत ज्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असते, परंतु परिस्थिती नसल्यामुळे ते शिक्षण घेत नाहीत. अशा सर्व मुलांना आपण त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरित केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. मग बघा, ही मुलं नक्कीच पुढे जातील, आपल्या पायावर उभे राहतील आणि आपल्या देशाचं नाव रोशन करतील. आणि मग आपला भारत देश विकसित आणि साक्षर देश म्हणून ओळखला जाईल.